आपण आपलं सेशन सुरुवात करूया. नमस्कार. त्रिविक्रम योगी क्रियाज अँड हिलिंग अकॅडमीमध्ये मी माधुरी तुमचं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करते. सगळ्यांनी आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपलं ॲप सगळ्यांनी डाउनलोड केलेलं असेल, अशी आशा करते. तर आपले जे मागचे व्हिडिओ आहेत, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला बरंच नॉलेज देत असतो आपण. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला टिप्स आहेत. बऱ्यापैकी सगळे व्हिडिओ बघत चला, त्यातून तुम्हाला बरंच नॉलेज मिळणार आहे. तर आजचा सब्जेक्ट खूप न्यू आहे तुमच्यासाठी. कोणी ऐकलेलं आहे का? ऐकलं असेल तर प्लीज हँड रेज करा. कोणी ऐकलेलं आहे का? ॲनिमल टोटम किंवा ॲनिमल स्पिरिट्स गाईड्स किंवा ॲनिमल पशु देवता, देवदूत असं कोणी काही ऐकलेलं आहे? तर आजचा विषय खूप छान आहे. तुम्हाला माहिती आहे की आजचा जो विषय आहे तो ॲनिमल टोटम. ॲनिमल टोटम म्हणजे काय तर एक ॲनिमल्सचा समूह. त्या समूहाला आपण टोटम असं म्हणतो. ठीक आहे. आणि हा जो सब्जेक्ट आहे तो ॲनिमल स्पिरिट्स गाईड्स. ओके. तर तुम्हाला माहिती आहे ॲनिमल सगळीकडे आहेत. आपल्या आजूबाजूला ॲनिमल आहेत. धरतीवरती मनुष्य हा एक प्राणी आहे आणि बाकी देवानी खूप सारे ॲनिमल्स बनवलेले. त्याचं काही ना काहीतरी काम असणार आहे. ॲग्री? काही ना काही काम तर असेल ना त्यांचं धरतीवर. त्याच्याशिवाय ॲनिमल्स देवानी बनवले नसते. करेक्ट. त्याचबरोबर प्रत्येक देवी-देवता जे आहेत त्यांचं काही ना काही वाहन आहे. बरोबर? त्या मध्ये सगळ्या जास्ती प्रत्येक देवी-देवता आपलं वाहन म्हणून एखादं ॲनिमल यूज करतात. बरोबर? तर का बरं ते ॲनिमल यूज करत असतील? त्यांना भरपूर होत्या वस्तू यूज करायला. पण त्यांनी ॲनिमलच का चूज केलेत? कारण ॲनिमल एक प्युअर सोल असतं. माणसामध्ये तरी भेदभाव येत असतो, पण ॲनिमल कधीही भेदभाव करत नाही. त्यांचं सोल आहे, त्यांची जी आत्मा आहे, ती खूप प्युअर आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये काहीतरी चांगल्या क्वालिटीज असतील. त्यामुळेच त्यांना देवतांनी आपलं वाहन म्हणून यूज केलं असेल. बरोबर? जर गणपती बाप्पा मूषक राजांवर स्वार होतात, तर मूषकमध्ये पण काहीतरी क्वालिटी असेल. बरोबर आहे की नाही? जेव्हा पण आपल्याला आपली इच्छा गणपती बाप्पांना जर पोहोचवायची असेल, तर तुम्ही मूषकाला जर प्रार्थना केली, तर ती फास्ट मॅनिफेस्ट होऊ शकते. तुम्हाला माहिती आहे का, जे त्यांचे वाहन आहेत, ते तुमच्या आणि त्या देवतांच्या आतमधले एक मॅनेजर म्हणून काम करत असतात, ते ॲनिमल्स. ठीक आहे. तर प्रत्येक जो ॲनिमल आहे, ॲनिमल टोटम किंवा त्यांचे स्पिरिट्स गाईड्स आपल्या इच्छा मॅनिफेस्ट करायला मदत करतात. म्हणजे तुम्ही काहीतरी मॅनिफेस्ट करताय आणि तुमची इच्छा त्या देवतांपर्यंत किंवा युनिव्हर्सपर्यंत फास्ट पोहोचवण्याचं काम ते स्पिरिट्स गाईड्स करत असतात. म्हणजे तुम्ही काहीतरी इच्छा मॅनिफेस्ट करताय, ज्या ॲनिमल स्पिरिट्स गाईड्स आहेत त्या ब्रह्मांडामध्ये फिरत असतात. कारण त्या प्युअर सोल आहेत. त्या जेव्हा त्यांच्या माध्यमातून जेव्हा आपण एखाद्या देवी-देवतांकडे अ, इच्छा पाठवत असतो, तेव्हा ती खूप छान प्रकारे मॅनिफेस्ट होत असते. एवढं समजलं तुम्हाला? गणपती बाप्पांचं वाहन आहे उंदीर, कार्तिकेयचं वाहन आहे. कोणाला माहिती आहे का कार्तिकेय भगवानचं वाहन काय आहे? हँड रेज करू शकता? माहिती आहे? नाही माहिती तुम्हाला? बरं कार्तिकेय भगवान कोण आहे माहिती आहे का नाही तुम्हाला? गणपतीचे भाऊ आहेत कार्तिकेय भगवान. एकच मिनिटं उमा मॅडम, मी तुम्हाला अनम्यूट रिक्वेस्ट. येस बोला. केलंय मी तुम्हाला अनम्यूट. उमा मॅडम. मोर आहे. येस, बरोबर मोर. मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. तर ह्या सगळ्या ॲनिमल्सच्या म्यूट करा प्लीज. या सगळ्या ॲनिमलच्या ज्या आत्मा आहेत, स्पिरिट त्यांना आपण स्पिरिट्स गाईड्स म्हणतो आणि त्यांच्यासोबत आपण काम केलं की आपल्या इच्छा खूप छान प्रकारे मॅनिफेस्ट होतात. तुम्ही या क्षेत्रामध्ये आला आहात म्हणजे तुम्ही सगळ्यांनी वुल्फचं नाव ऐकलेलं आहे? वुल्फ मॅजिक बिगेन नाऊ. बरोबर?
तर वुल्फ सुद्धा ही एक स्पिरिट्स गाईड आहे आणि त्याच्याने खूप छान प्रकारे तुम्ही तुमच्या इच्छा मॅनिफेस्ट करू शकता. तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असो, छोट्या-मोठ्या प्रॉब्लेममधनं 1च मिनिटं सर अनम्यूट रिक्वेस्ट पाठवते. तर तुमच्या इच्छा त्या फास्ट युनिव्हर्समध्ये पोहोचवतात आणि तुम्हाला मदत करत असतात. हां, बोला आकाश सर. पाठवले तुम्हाला अनम्यूट रिक्वेस्ट? नाही मॅडम, मगाच्या प्रश्नाचं उत्तर सांगण्यासाठी मी हँड रेज केला होता. ओके सर. ठीक आहे. काय हरकत नाही. Okay. तर हँड्स डाउन करून घ्या म्हणजे पुढच्या वेळेस काही प्रश्न विचारला तर तुम्हाला सांगता येईल. तर वुल्फ मॅजिक बिगिन नाऊ ही स्विच फ्रेज आहे किंवा आपण त्या वुल्फच्या आत्म्याला बोलवत असतो तुमच्या इच्छा किंवा तुम्ही कुठल्याही अडचणीत इव्हन तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकलेला असो, तुमच्या घराची लाईट गेलेली असो किंवा तुम्हाला छोट्या-मोठ्या गोष्टी मध्ये तुम्ही अडकलेला असता, तर तुम्हाला वुल्फ खूप छान मदत करतं. मी मागच्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे, की माझ्या गाडीची चावी मी बाजारात गेले असताना मला सापडत नव्हती. मला काही सुचलं नाही. मी इकडे चेक केलं दोन्ही शॉपमध्ये चेक केलं व्हेजिटेबल्सच्या. गाडीला चेक केलं कुठे पडली आहे का विचारलं, पण मला ती सापडतच नव्हती. तेव्हा मग मी वुल्फला कॉल केला, वुल्फ मॅजिक बिगिन नाऊ. असं मी 2 ते 3 मिनिटं चॅन्ट केलं आणि त्यानंतर मला वुल्फनी इंडिकेशन दिले, की बाबा तू एकदा बॅगमध्ये चेक कर, की भाजीच्या खाली तर नाही पडली बोटामधनं. आणि त्यानंतर ती मला तिथे सापडली. तर अशा प्रकारे तुमच्या लाईफमधल्या छोट्या-मोठ्या अडचणी दूर करण्यासाठी वुल्फ काम करत असतं. तर बरोबर आहे, असे 40 प्रकारचे ॲनिमल्स आहेत, की त्यांच्या एनर्जीज, त्यांच्या स्पिरिट्स गाईड्स आपण आपल्या लाईफमध्ये यूज करत असतो. बरोबर? तर खूप ॲनिमल्स आहेत आपल्या आजूबाजूला. तुम्हाला माहिती आहे, की आपण आपल्या घरांमध्ये काहीतरी ॲनिमल ठेवत असतो. बरोबर आहे. काही स्टॅच्यूज असतात, कोणी पॅरट ठेवतं. पॅरटचं सुद्धा एक खूप छान काम आहे तुमच्या लाईफमध्ये. त्याचप्रमाणे बटरफ्लाय आहे. तुम्हाला माहिती आहे आधीचे लोकं जे होते राजे-महाराजे त्यांच्या जेव्हा कन्येचं म्हणजे राजकुमारीचं जेव्हा लग्न होत होतं, तेव्हा तिच्यासोबत घोडे, हत्ती, उंट हे सगळे प्राणी तिच्या सोबत देत होते. त्याचं पण काहीतरी एक कारण होतं. हत्ती काय आहे? हॅपीनेस देतो तुम्हाला. उंट काय करतो? उंटची प्रकृती काय आहे? तो वाळवंटात राहतो आणि खूप थोड्याशा पाण्यावरती जगत असतो. म्हणजे तुम्हाला नवीन ठिकाणी जेव्हा ॲडजस्ट व्हायचं असतं, बरोबर आहे. नवरी मुलगी जेव्हा लग्न करून सासरी जाते, तेव्हा तिला सासरच्या लोकांमध्ये जेव्हा ॲडजस्ट व्हायचं असतं, तिथे तिला सांभाळून घ्यायचं असतं स्वतःला, की त्या माहोलमध्ये तिला जेव्हा ॲडजस्ट करून घ्यायचं असतं स्वतःला, त्यामध्ये ते ॲनिमल स्पिरिट्स गाईड्स तिला मदत करायचे किंवा ते ॲनिमल्स तिला ते हौसला द्यायचे, की त्या पिरियडमध्ये उंट तुम्हाला मदत करतो, की तुम्ही पूर्ण सासरच्यांमध्ये किंवा बाकीचं कुठेतरी तुम्ही नवीन ठिकाणी जात आहात, त्या ठिकाणी तुम्हाला स्वतःला कसं ॲडजस्ट करू शकणार आहात. तर अशा प्रकारे ॲनिमल्स तुमच्या लाईफमध्ये मदत करतात. आधी ॲनिमल्सच्या सोबत आपण राहत होतो. कारण आपण नेहमी जंगलामध्ये जायचो. त्याच्यामुळे ॲनिमल्स आणि आपला संपर्क होत असे. बरोबर आहे. जेव्हा गुरुकुल पद्धती होती, त्या पिरियडमध्ये गुरुकुलाच्या आजूबाजूला सगळे ॲनिमल्स राहायचे आणि त्या ॲनिमल्सची आपल्या माणसांची तेव्हा कनेक्शन होत राहायचं. तेव्हा आपल्याला कारण त्या ॲनिमलकडनं आपल्याला काहीतरी एनर्जी मिळत असते म्हणून ॲनिमल्स आपल्या बाजूला आपल्याला हवे असतात. बरोबर आहे. कुत्रा आहे लॉयल्टीसाठी आपण वापरतो. डॉग, की तो खूप लॉयल आहे. तर अशा प्रकारे 40 ॲनिमल्स आहेत. त्यांच्या एनर्जीज तुम्ही कशाप्रकारे वापरू शकता. खूप सुंदर प्रकारे तुम्ही वापरू शकता. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की हे ॲनिमल्स तुम्ही स्वतःसाठी वापरू शकता, दुसऱ्यांसाठी वापरू शकता. इव्हन डिस्टन्स हीलिंगमध्ये कोणी दुसरा माणूस दुसऱ्या परदेशात जरी असला, तरी तुम्ही त्याला याची एनर्जी पाठवू शकता. या स्पिरिट्स गाईड्सला तुम्ही त्याच्या औरामध्ये टाकू शकता. तुम्ही त्यांना कॉल करू शकता आणि त्यांच्याकडनं मदत घेऊ शकता. बरोबर? तर अशा प्रकारे ॲनिमल तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला मदत करत असतात. बरोबर आहे. वुल्फ सगळ्यांनी ऐकलेलं आहे. त्याचप्रमाणे बटरफ्लाय, स्क्वेरल खूप सुंदर ॲनिमल आहे. आपण पुढे बघणारच आहोत. लेडीबग आहे, बी आहे, वेल आहे, जेलीफिश आहे, शार्क आहे, चिंपॅन्झी आहे, स्पायडर आहे, हॉर्स आहे. आता तुम्हाला हॉर्स सगळ्यांना माहिती आहे, की सगळेजण आपल्या ऑफिसमध्ये हॉर्सचं पिक्चर लावतात. काहीतरी कारण असेल. वास्तुशास्त्रामध्ये आपण लावतो. तर हॉर्स म्हणजे काय? की हॉर्सचं स्पिरिट्सचं किंवा हॉर्सच्या फोटोचं म्हणणं काय आहे, की तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये सगळ्यांनी मिळून मिसळून काम करण्यासाठी तुम्ही हॉर्स लावत असता.
की ऑफिसमधलं जे वातावरण आहे ते तुम्हाला अनुकूल होण्यासाठी, की तुम्हाला तुमचे कलीग्स लोकं तुम्हाला मिळून मिसळून काम करण्यासाठी हॉर्स आपण वापरत असतो. म्हणून ऑफिसेसमध्ये हॉर्स लावलेला असतो, की ऑफिसमधलं वातावरण नीट राहावं आणि ऑफिसमध्ये तुम्हाला वातावरण असं असावं, की त्या ऑफिसमधल्या लोकांनी तुमच्याशी मिळून मिसळून काम करावं, कलीग्स लोकांनी. ओके. तर तुम्हाला माहिती आहे, की एखादी वस्तू जेव्हा तुम्ही घरामध्ये आणता, तेव्हा त्या पिरियडमध्ये तुम्हाला इंटेन्शन खूप महत्वाचं आहे. सगळ्यांना माहिती आहे इंटेन्शन. आज मला फर्स्ट टाईम ऐकणारे किती लोक आहेत? प्लीज हँड रेज करा बरं. जे ओके, सोनल मॅडम, शुभांगी मॅडम, ओके, प्रीती मॅडम, स्नेहा मॅडम, ओके, जयश्री मॅडम, ओके, सीमा, ओके, ठीक आहे, चालेल. तर सगळ्यांना नमस्कार. तुमचं सगळ्यांचं त्रिविक्रम योगी क्रियाज अँड हिलिंग अकॅडमीच्या फॅमिलीमध्ये स्वागत आहे. माझं नाव माधुरी बोरोले. मी टॅरो कार्ड रीडर, ऍस्ट्रोलॉजर आणि न्यूमरिस्ट आहे. तर माझी ओळख राहिली होती म्हणून मी विचारलं की नवीन कोण आहे. ओके. सो त्रिविक्रम योगी क्रियाज अँड हिलिंग अकॅडमीच्या प्लॅटफॉर्ममध्ये मी वर्षभरापेक्षा जास्ती काम करत आहे. मी बरेच कोर्सेस घेते. तर तुम्ही सगळ्यांनी आता आपला जो रेकीचा कोर्स सुरू झालेला आहे, लवकरात लवकर ऍडमिशन घ्या. तुमची लाईफ बदलायचं काम रेकी नक्कीच करते. ती एक युनिव्हर्सल एनर्जी आहे, डिवाइन लाईट आहे. एक मिनिट संजना मॅडम. हा, येस, बोला मॅडम. येस संजना मॅडम, तुम्हाला अनम्यूट रिक्वेस्ट पाठवली आहे मी, बोला. हॅलो, तुमचा आवाज येत नाहीये मॅडम. ठीक आहे, तुम्ही चॅटबॉक्सचा वापर करा. तुम्हाला काही प्रश्न असेल किंवा तुमची काही क्वेरी असेल. ओके. तर रेकीचे ऍडमिशन्स चालू असतील तर बघा, पण चालूच आहे तर पटकन आपल्या सगळ्यांनी रेकीला ऍडमिशन घ्या आणि तुमची लाईफ बदलू शकता. ठीक आहे. तर आपण बघत आहोत ऍनिमल टोटम, बरोबर आहे, ऍनिमल स्पिरिट्स गाईड्स. तर अशा प्रकारे 40 ऍनिमल्स आहेत, त्यांचे काही सिम्बॉल्स आहेत, ते आपण वापरत असतो आपल्या लाईफमध्ये आपली लाईफ बेटर करण्यासाठी. ठीक आहे. तुम्हाला तुमच्या लाईफ मधल्या छोट्या मोठ्या गोष्टींपासून ते मोठ्या गोष्टींपर्यंत हे ॲनिमल काम करतात. मुलं अभ्यास करत नाहीये, त्याच्यासाठी ॲनिमल टोटम यूज करू शकतो. जिथे ऍडिक्शन आहे, मुलांना मोबाईलचं ऍडिक्शन आहे किंवा एखाद्याला बाकी दुसऱ्या गोष्टींचं ऍडिक्शन आहे, कोणाला दारूचं ऍडिक्शन असतं किंवा अजून कुठल्या गोष्टीचं ऍडिक्शन आहे, ते ऍडिक्शन कमी करण्यासाठी सुद्धा तुम्हाला हे स्पिरिट्स गाईड्स ॲनिमल मदत करत. त्याच प्रकारे मला सांगा, तुमच्या घरामध्ये भांडण होत आहे, ठीक आहे, तुमच्याने पण तुमच्या शेजारी खूप भांडण होत आहे, त्यांच्यामध्ये सतत भांडण होत आहे, नवरा बायकोला मारतोय, अशा ठिकाणी तुम्ही ॲनिमल टोटम वापरू शकता. घरामध्ये छोट्या मोठ्या गोष्टींवरनं जर नेहमी सतत भांडणं होत असतील तर तुम्ही ॲनिमल टोटम तुमच्या लाईफमध्ये वापरू शकता. बरोबर आहे. जेव्हा तुम्हाला पैशां रिलेटेड काही काम आहे, त्या ठिकाणी तुम्ही ॲनिमल टोटम वापरू शकता. आणि सगळ्यात युनिव्हर्सल ॲनिमल टोटम म्हणजे वुल्फ मॅजिक बिगिन नाऊ. जर तुम्हाला कुठलंच ॲनिमल तेथे आठवत नसेल, त्याची स्पिरिट्स गाईड्स तुम्हाला आठवत नसेल, तर त्या पिरियडमध्ये तुम्ही 101% वुल्फ मॅजिक बिगिन नाऊ, वुल्फच्या स्पिरिट्सशी कनेक्ट होऊन वुल्फला कॉल करू शकता आणि वुल्फ नक्कीच तुमच्याला मदतीला येत असतं. मागच्या वेबिनारमध्ये किंवा क्लासमध्ये मला नाहीये की आमचं सेशन सुरू होणार होतं आणि माझ्या घरची लाईट गेली. त्या पिरियडमध्ये आमच्या क्लासमध्ये जॉईन झालेले 2-3 जण आणि मी मिळून वुल्फ मॅजिक बिगिन नाऊ चॅन्ट केलं आणि त्या पिरियडमध्ये लाईट आलेली आहे. तर असे मॅजिक घडत असतात आणि घडतात. ज्यांनी मागचे ॲनिमल टोटमचे कोर्सेस केले आहेत त्यांना माहिती आहे की त्यांच्या लाईफमध्ये ते वापरतात. हे डेली लाईफमध्ये वापरू शकतो आपण आणि खूप इझी आहे वापरणं, काही हार्ड अँड फास्ट नाहीये. बरोबर आहे. तर अशा प्रकारे ॲनिमल टोटम आपल्या लाईफमध्ये मिरॅकल्स घडवून आणत असतं. बरोबर. एखादी वस्तू तुमची हरवली, आपण आता बघणार आहोत. एखादी वस्तू तुमची हरवली आहे. वस्तू हरवत असतात. एखाद्या वेळेस आपल्याला आठवत नाही, आपण एखादी गोष्ट ठेवली आणि तुम्हाला आठवतच नाहीये की ती कुठे ठेवलेली आहे. तर अशा पिरियडमध्ये तुम्हाला लेडी बगला कॉल करायचंय. तुम्हाला माहिती लेडी बग हा छोटासा एक प्राणी आहे रेड कलरचा. त्याच्यावरती ब्लॅक डॉट बघितलंय सगळ्यांनी? फोटो तर बघितला असेल लेडी बगचा? की तुमची एखादी वस्तू हरवलेली आहे आणि तुम्हाला जर ती सापडत नसेल, तर तुम्ही लेडीबगला कॉल करू शकता. त्यांना प्रार्थना करू शकता, की "हे लेडीबग, माझी ही वस्तू हरवली आहे, तर तू मला मदत कर."
तर लेडीबग एक छोटासा प्राणी असतो की तो कुठेही बारीक बारीक ठिकाणी छोट्याच्या छोट्या होलमध्ये जाऊन ती गोष्ट शोधून आणायचा मदत करतो किंवा काही ना काही तुम्हाला हेल्प मिळत असते. तर अशा प्रकारे हे अॅनिमल टोटम मदत करत असतात. तर अशा प्रकारे 40 अॅनिमल्सची एनर्जी आहे. एक नाही, दोन नाही, 40. तुम्हाला किंगफिशर माहिती आहे? किंगफिशर? अच्छा, किंगफिशर कंपनी कोणाचं तरी आहे माहिती आहे? ती तर माहिती असेल कोणाला? सगळ्यांनी ऐकली असेल. किंगफिशर नाही ऐकली? विजय माल्याची कंपनी नाही ऐकली? तर किंगफिशर त्यांनी नाव का ठेवलेलं आहे? तर किंगफिशर सुद्धा हा एक पक्षी आहे. त्यांनी त्याची एनर्जी वापरलेली आहे. किंगफिशर हा एक पक्षी आहे आणि त्या किंगफिशरच्या पक्षाची एनर्जी त्यांनी त्याच्या लोगोमध्ये, त्याच्या कंपनीच्या नावामध्ये वापरली आणि तो खूप मोठा झाला. त्याला लॉस झाला ओके. पण त्याला जे कमवायचं होतं ते किंगफिशरने त्याला मिळवून दिलं. जो पैसा त्याला हवा होता, तो किंगफिशरने त्याला दिला. बरोबर? ॲग्री सगळे? मान हलवा ॲटलीस्ट. बाकीच्यांनी आपले कॅमेरे ऑन करा प्लीज. तर जो किंगफिशर आहे, तो पैशाशी निगडीत ॲनिमल आहे किंवा बर्ड आहे असं आपण म्हणू शकतो. त्याची जी स्पिरिट्स गाईड आहे. तुम्हाला कुठेही पैशासाठी प्रॉब्लेम येत असेल, पैशाशी रिलेटेड काही इश्यूज असतील, तर तुम्ही किंगफिशरला कॉल करू शकता. मागचे व्हिडिओज नक्की बघा जाऊन YouTube चॅनलवरती लाईक करा. त्यामध्ये सुद्धा मी प्रत्येक वेळी तिथे अॅनिमल्स टोटम बद्दल, किंगफिशर बद्दल खूप स्टोरी सहित सांगितलेलं आहे, तो कसं काम करतो. त्यानंतर स्क्वेरल. सगळ्यांना माहिती स्क्वेरल? गिलहरी, खारुताई आपली. बरोबर आहे. ती सुद्धा पैशांसाठी खूप छान काम करते. जिथे तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे पैसे, ओके. तुम्ही जेव्हा शेअर मार्केट करता किंवा तुम्हाला कुठेतरी पैसा इन्व्हेस्ट करायचा आहे, तर तो चुकीच्या ठिकाणी जाऊ नये, इन्व्हेस्ट होऊ नये. त्यासाठी तुम्हाला स्क्वेरल काम करत असते. तर ते कसं वापरायचं? कशाप्रकारे त्याची एनर्जी आपल्यासोबत कनेक्ट करायची? हे सगळं तुम्हाला शिकवलं जाईल. ठीक आहे? अश्विनी मॅडम तुम्ही नाही केला कोर्स अॅनिमल टोटमचा? ओके, आता नवीन करा. नक्की करा. अॅनिमल खूप छान मदत करतात. तुमच्या इच्छा फास्ट मॅनिफेस्ट करायला मदत करतात. जसं तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरता, त्याचप्रमाणे हे अॅनिमल तुमच्या लाईफमध्ये छोट्या-मोठ्या गोष्टी खूप सहजरित्या मदत करतात. तुम्हाला माहिती आता घरामध्ये मुलं असतात, लहान मुलं असतात. दोघं बहीण-भावंड आहेत, पण ते खूप सतत छोट्या ना मोठ्या कारणांवर ते भांडत असतात. तर ते भांडण थांबवण्यासाठी तुम्हाला जेलीफिश मदत करत असतं. बरोबर आहे? खूप छान प्रकारे मदत करतं जेलीफिश. जेव्हा मुलं खूप ॲग्रेशनमध्ये येतात तेव्हा सुद्धा. आता तुम्हाला माहिती आहे बटरफ्लाय जेव्हा तुम्ही खूप लो मूडमध्ये असता, तुम्हाला काहीच करायची इच्छा होत नाही, तुम्हाला काहीतरी चेंज हवं असतं तुमच्या लाईफमध्ये. त्या लाईफमधलं चेंज आणण्यासाठी बटरफ्लाय तुम्हाला मदत करतं. त्याचं स्पिरिट्स गाईड्स तुम्हाला मदत करतात. कॅमल बघितला, डिअर आहे, टॉर्टॉइज आहे, रॅबिट आहे. रॅबिट खूप सुंदर काम करतं. ठीक आहे? रॅबिटची एनर्जी खूप छान काम करते कन्सिव्हिंगसाठी. कोणाला प्रेग्नन्सी इश्यूज असतील, तर रॅबिट तुम्हाला मदत करतो. मनीचे 2-3 अॅनिमल्स आहे. वूड पिकर आहे, अर्जंट मनी हवा असेल. स्क्वेरल आहे, शार्क आहे, वेल आहे. खूप अॅनिमल आहेत. इव्हन लिझार्ड सुद्धा. आपल्याला किळस येते छिपकली बघितली की. पण ती सुद्धा तुम्हाला मदत करते. स्पायडर आहे. स्पायडरचं जाळं तुम्ही बघितलंय? तो सुद्धा छोटासा आहे, पण तो तुम्हाला खूप छान मदत करतो. टॅरेंटुला खूप छान काम करतो. कुठलंही ॲडिक्शन सोडवण्यासाठी. कशाप्रकारे वापरायचं? नक्कीच तुम्हाला क्लासमध्ये सांगितलं जाईल आणि त्याच्याबद्दल काही त्याचे नंबर्स आहेत. त्याचे काही सिम्बॉल्स आहेत. बरोबर आहे? ते कशाप्रकारे वापरता येतील? त्यांचे वापरण्याचे प्रकार सुद्धा 3-4 प्रकार आहेत. अशा प्रकारे अॅनिमल टोटम तुमच्या लाईफमध्ये मदत करत असतात. वुल्फ मॅजिक तर तुम्ही आत्तापासून वापरा. तुम्हाला छोट्या-मोठ्या गोष्टी अडत आहेत? येस, येस. स्टडीसाठी सुद्धा अॅनिमल आहेत. स्टडीमध्ये फोकस वाढवण्यासाठी सुद्धा अॅनिमल टोटम आपण वापरू शकतो.
आता आपला ज्यांनी मला स्टडीचा प्रश्न विचारला, आपला आत्ता स्टडीचा एक कोर्स झालेला आहे. त्याच्यामध्ये मी स्टडी रिलेटेड सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. एनर्जी सर्कल, स्विचवर्ड पासून, मंत्रांपासून सगळं एक कॉम्बो पॅक आपण आत्ताच कोर्स आपला झाला आहे, की तुमची मुलं 8वी, 9वी, 10वीत असतील, तर तुम्ही नक्की तो कोर्स करू शकता. तुमच्या मुलांची लाईफ बेटर होण्यासाठी खूप छान मदत होते. ठीक आहे? त्याचा मंत्र वापरून किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निक वापरून किंवा व्हिजन बोर्ड वापरून ह्या सगळ्या गोष्टी वापरून आम्ही मॅनिफेस्ट करतो गोष्टी. माझ्या मुलीनी तिचे 10वीचे बोर्डाचे पर्सेंटेज मॅनिफेस्ट केलेत 97.20 10वी बोर्डामध्ये. अभ्यास करणं गरजेचं असतं, पण त्यासोबत छोट्या मोठ्या गोष्टी करून तुम्ही तुमच्या लाईफमध्ये त्या गोष्टी नक्कीच आपल्या ऍपमध्ये ऑलरेडी रेकॉर्डेड कोर्स अवेलेबल आहे मॅडम. तुम्ही तिथून बाय करू शकता. ऑलरेडी तिथे व्हिडिओज तुम्हाला मिळतील. ठीक आहे. खूप छान आहे. व्हिजन बोर्ड आहे. खूप छान आहे. आपण परत एक सिरीज सुरूच करणार आहोत. तर आता आपण बघत होतो ॲनिमल टोटम. तर ॲनिमल टोटम खूप छान काम करतात. तुम्ही ते आता इथून मी तुमच्या औरामध्ये ते टाकू शकते ॲनिमल्स. मला वाटतं हा माणसाला या ॲनिमलची गरज आहे. तर तुम्ही त्यांची परमिशन न घेता सुद्धा त्यांच्या औरामध्ये टाकू शकता. अशा प्रकारे काम होतं आणि ते काम करतात. विश्वास ठेवा, काम करतात म्हणजे करतात. मागच्या वेळेसची एक टेस्टमनी आहे, की दारू पिण्याचं प्रमाण कमी करण्यासाठीची आहे. तर त्यांनी तो ॲनिमल टोटम क्लास करताच 2 ते 3 दिवस क्लास करताच त्यांनी तो सोडला त्या माणसाच्या औरामध्ये आणि त्याचं प्रमाण तिथे कमी होताना दिसलं. 2 ते 3 दिवसात त्याचं प्रमाण कमी होताना दिसलं. विचार करा, जर तुम्ही कंटिन्यूस हे ॲनिमल टोटम तुमच्या औरामध्ये सोडत राहिलात, तर ते किती छान तुम्हाला मदत करतील. प्रत्येकाला माहिती स्वतःसाठी वापरू शकता किंवा तुम्ही तुमच्या नवऱ्यासाठी, मुलासाठी, इव्हन तुमच्या दूर कोणीतरी दुसरीकडे कोणीतरी आहे आणि त्याला त्याची गरज आहे त्या पिरियडमध्ये, तर तुम्ही मदत करू शकता. ही एक ब्लेसिंग असते. बरोबर आहे. तुम्ही कोणाला तरी ब्लेस म्हणून सुद्धा करू शकता, की नाही बाबा आपल्याला वाटतं की ह्या माणसाला त्या पिरियडमध्ये गरज आहे, तर आपण त्याच्या औरामध्ये ते नक्कीच सोडू शकतो. अशा प्रकारे तुम्ही दुसऱ्यांची सुद्धा हेल्प करू शकता. तर अशा प्रकारे 40 ॲनिमल्स आहेत. आता मी तुम्हाला 3-4 ॲनिमल सांगितले. आज तुम्ही सगळ्यांनी आज 1-2 दिवस तुम्ही वुल्फ मॅजिक बिगिन नाऊ तुम्हाला काहीतरी अडतंय. कुठेतरी तुम्हाला बसच मिळत नाहीये. छोट्या-मोठ्या गोष्टी आहेत. बरोबर आहे. लाईटच गेलीये. कुठे पाऊसच पडतोय. कुठे खूपच गरमच होतंय. काही प्रश्न असतात तुमच्या लाईफमध्ये. त्या प्रश्नांमध्ये तुम्हाला ते ॲनिमल टोटम मदत करू शकतात. वुल्फ मॅजिक बिगिन नाऊ ते करतो म्हणजे करतो. बस लवकर येत नाहीये. जागा मिळत नाहीये. तर वुल्फला नक्कीच कॉल करा. वुल्फ नक्कीच मदत करतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे ॲनिमल टोटम आहे. तर कोणाचा काही प्रश्न असेल तर आता हँड रेज करा. आपण पहिले प्रश्न घेऊया. नंतर आपण पुढे बघूया काय अजून. तर आजची टिप तुम्हाला एंडला मिळणारच आहे. सो मी प्रत्येक कोर्स रिलेटेड एखादी माझी टिप असते किंवा माझ्या प्रत्येक वेबिनारमध्ये काही ना काही मी रेमेडीज सांगत असते आणि त्या तेवढ्याच इफेक्टिव्ह असतात. त्या फॉलो करत जा. किंवा मागच्या याच्यामध्ये ज्या वेबिनारमध्ये मी सांगितलेल्या टिप्स आहेत त्या फॉलो करा. तुमच्या लाईफमध्ये चेंजेस तुम्ही स्वतः आणू शकता. तुम्ही आता या क्षेत्रामध्ये आला आहात, काही ना काही तुमच्या लाईफमध्ये छोट्या-मोठ्या अडचणी आहात म्हणूनच तुम्ही इथे आला आहात. तर त्यातनं तुम्हाला स्वतःलाच मार्ग काढायचा आहे. बरोबर आहे. रेकी तुम्हाला तुमचं लाईफ बेटर वेनी जगायला शिकवते. तुमच्या लाईफमध्ये रेकी केल्यानंतर नक्कीच चेंजेस येतात आणि नक्की सरांसोबत रेकी करा. सर ते 3 महिन्यामध्ये रेकी जी तुमच्याकडनं करून घेतात प्रॅक्टिस. सरांसोबत जेव्हा तुम्ही करता सगळं मेडिटेशन वगैरे किंवा त्या रेकीची प्रॅक्टिस तुमच्या लाईफमध्ये तुमचे अर्धे प्रॉब्लेम तिथेच संपतात. मी सुद्धा सरांची रेकी स्टुडंट आहे. त्यासाठी सरांचं खूप खूप आभार. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमच्या लाईफमध्ये तुम्ही चेंजेस घडवून आणू शकता. तर कशा प्रकारे तुम्हाला चेंज करायचंय स्वतःला हे तुमच्या हातामध्ये. आपण विचार करतो पैशांचा, पण तुम्हाला माहिती एक साडी घ्यायला जातो आपण 3-4 हजार रुपयांची साडी घेऊन येतो. ती 1-2दा घालतो आणि त्यानंतर आपण नवीन फंक्शनला नवीन साडी घ्यायला जातो. तेव्हा आपण विचार करत नाही जर तुम्ही ते नॉलेजमध्ये घातले, तर तुम्ही तुमच्यासोबत आजूबाजूच्या सगळ्यांचं भलं करू शकता. कारण नॉलेज कधीही वाया जात नाही. तुम्हाला तुमचं बेटर व्हर्जन जर व्हायचं असेल, तर तुम्ही नक्कीच रेकी पण जॉइन करा. ठीक आहे. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारा. ॲनिमल टोटम बद्दल काही प्रश्न असेल तर नक्कीच विचारा किंवा दुसरा कुठल्याबद्दल काही विचारायचं असेल तरी विचारू शकता. कोणाला काही प्रश्न असेल तर हँड रेज करा. व्हर्चुअल हँड रेज करा. ओके केलेलं आहे.
माधुरी पवार मॅडम तुम्हाला अनम्यूट रिक्वेस्ट सेंड करते. बोला माधुरी मॅडम. मॅम मला एक्सपिरियन्स सांगायचा होता वुल्फ मॅजिक बिगिन्स नावचा. येस सांगा. मी कोर्स नाही केलेला, पण मला आता त्याचा एक्सपिरियन्स आल्यानंतर मला कोर्स नक्कीच करायचा आहे. तुम्ही एकदा वेबिनार मध्ये असंच सांगितलं होतं की काही प्रॉब्लेम आला की वुल्फ मॅजिक बिगिन्स नावला कॉल करा. तर एक वेळेला आमच्या घरी इलेक्ट्रिशियन आलेले आणि एकतर ते लवकर येत नाही आणि ते आले तर नेमकी लाईट गेली. आणि मी म्हटलं आता जर हे 5 मिनिट वाट बघतील, जर लाईट नाही आली तर ते चालले गेले असेल, परत लवकर आले नसते. मग मी वुल्फ मॅजिक बिगिन्स नाव चॅन्ट करायला घेतलं. अवघ्या 3च मिनिटात लाईट आली आणि जे काम होतं ते कामही कम्प्लीट झालं. आणि एकदा मी मुलाला झोपवायला घेतलं, तो विदाऊट फॅन झोपतच नाही. तो झोपायला लागला आणि लगेच लाईट गेली. परत कॉल केला तर वुल्फ मॅजिक बिगिन्स फक्त 1च मिनिट स्टँड केलं आणि लगेच लाईट आली. आणि माझ्या मिस्टरांना पण ऑफिसमध्ये एकदा असाच प्रॉब्लेम झालेला होता की चुकीचा मेल सेंड केला गेला होता आणि त्याचा इश्यू होणार होता. मग मी त्यांना सांगितलं तुम्ही वुल्फ मॅजिक बिगिन्स नाव चॅन्ट करा. तर तो इश्यू सॉल्व्ह तिथल्या तिथेच होऊन गेला. त्याचा काहीच प्रॉब्लेम झाला नाही, काहीच नाही. खूप खूप थँक्यू मॅम. येस येस थँक्यू. धन्यवाद तुम्ही शेअर कराबद्दल. जे नवीन लोक आहेत त्यांना कळेल की खरंच ह्या गोष्टी काम करतात. माधुरी पवार मॅडम त्यांचं सांगत आहे एक्सपिरियन्स. माझ्या अंगावरती पूर्ण गुब्स बंप आलेले आहेत. विचार करा, एनर्जी अशा प्रकारे काम करतात आणि ते आपल्या आजूबाजूला असतात आणि नक्कीच त्या काम करतात. पूर्ण बॉडीवरती अजूनही आहेत. सो थँक्यू. 1 मिनिट श्याम सर, तुम्हाला अनम्यूट रिक्वेस्ट पाठवतीये. येस बोला श्याम सर. मॅडम तुमच्या बर्थ डेट प्रमाणे तुमचे अॅन्युअल स्पिरिट असतात का? असतात, पण आपण बर्थ डेट प्रमाणे पण असतात, पण बर्थ डेट विदाऊट आपण जे सांगतो ना ते सुद्धा खूप काम करतात. बर्थ डेट प्रमाणे असतात पण आपण तेवढे वापरत नाही, कारण आपल्याला तेच अॅनिमल स्पिरिट कधी कधी कनेक्ट होत नाही. कधी कधी आपल्याला एक पेक्षा जास्ती अॅनिमल सुद्धा आपल्या अशी कनेक्ट होत असतात. त्याच्यामुळे ते एवढे इफेक्टिव्ह आहेत का नाही ह्याच्यापेक्षा जे आपण कोर्स मध्ये घेतो ते 40च्या 40 तुम्हाला नक्कीच तुमच्या लाईफमध्ये चेंज घडून आणू शकतात. कॅट आहे, ओके, कॅट सुद्धा अॅनिमल स्पिरिट गाईड तुम्हाला छान मदत करते. 1च मिनिट आकाश सर. येस बोला आकाश सर. हॅलो मॅडम नमस्कार. हा नमस्ते. मॅडम माझा प्रश्न असा होता की आपलं जुगु सिम्बॉल जे आहे ते तुम्हीच क्लास घेतला होता ना मागच्या वेळी? कुठला सॉरी? जुगु सिम्बॉल. हो हो झिबू सिम्बॉलचा मी घेतलेला आहे. हा काय झालं मॅडम, मग मी परत ती फी भरून मी त्यावेळेला नव्हतो, काय कामानिमित्त बाहेर गेलो होतो, मला अटेंड करता आलं नव्हता. मग मी काय केलं की जे ऑनलाईन आपलं जे ऍप्लिकेशन आहे त्यावर मी पेड करून घेतलंय, पण पूर्ण Okay. माहिती तुमच्याशी कधी चर्चा झाली म्हणून म्हटलं तुम्हाला विचारायचं होतं. ओके ओके, आपले व्हिडिओज ऑलरेडी आहे. मध्ये व्हिडिओ बघा, काही प्रश्न असेल तर त्याला विचारू शकता, मी तुम्हाला नक्कीच मदत करेन. मग फोन करून विचारा का आता विचारत चालेल? तुम्ही मेसेज टाकू शकता मला, मी तेव्हा तुम्हाला नक्कीच गाईड करेन. तर तुम्ही व्हिडिओ एकदा बघा, 1 ते 2दा व्हिडिओज बघा, त्यातनं तुम्हाला काही प्रश्न असतील ते मला नंतर विचारू शकता. पहिले बघा. आणि मॅडम आपला मनरेखेचा क्लास कधी होणार आहे? मनरेखेचा क्लास येईल, सर सांगतील तुम्हाला. आपल्या ग्रुपमध्ये तुम्ही कनेक्ट राहा. तुम्हाला एक जसे आपले स्टार्ट होतात तसं सगळ्या तुमचं माईक म्यूट करा प्लीज. तर जसं जसं आपले कोर्स घेत राहतो आपण त्याप्रमाणे तुम्हाला तिथे मिळत राहतं इन्फॉर्मेशन. ठीक आहे, थँक्यू. ओके, तर मनरेखेचा क्लास सुद्धा येईल. आता रेकीचा क्लास आलेला आहे, त्याचबरोबर अॅनिमल टोटम आलेला आहे. आता मी 2 ते 3 बॅचेस ऑलरेडी अॅनिमल टोटमच्या घेऊन झालेल्या आहेत आपल्या प्लॅटफॉर्मवर. ठीक आहे, तर अॅनिमल टोटम खूप छान मदत करत असतात. तर आता इथे बरेच लोक आजकाल शेअर मार्केट सगळेच लोक काम करतात, बरोबर करतात की नाही? बायका असो किंवा जेंट्स असो, बऱ्यापैकी सगळे लोक शेअर मार्केटमध्ये काम करत असतात. तर तुम्हाला तुमचे जेव्हा शेअर गुंतवायचे, तुम्हाला आता माहिती की तुम्हाला गुंतवायचं आहे पैसे, तर तुम्ही त्या स्क्वेरलला बोलवू शकता की स्क्वेरल तुम्हाला मदत कर की माझे पैसे कुठे चुकीच्या ठिकाणी मी गुंतवू नये, त्यासाठी तू मला हेल्प कर. 5 मिनिटं तुम्ही स्क्वेरलचा फोटो बघू शकता आणि तुम्ही अफर्मेशन टाकू शकता. ठीक आहे, आता तुम्हाला आणि नंतर तर ऍक्च्युली बेसिकली स्क्वेरल काय करतं, स्क्वेरल आहे ना, कधी पण तुम्ही तिला काहीतरी खायला टाकलं ना तर ती असं इझिली पटकन काहीच खात नाही. ती पहिले ते सगळ्या साईडनी बघते, ती निवडून निवडून सिलेक्टेड गोष्टी खात असते. तिची ती क्वालिटी आहे.
त्याच्यामुळे ते अॅनिमल स्पिरिट गाईड्स तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये जेव्हा तुम्ही शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करता त्या पिरियडमध्ये तुम्हाला चुकीच्या ठिकाणी गुंतवणुकीपासून वाचवण्याचं काम हे स्क्वेरल करत असतं. बरोबर. अजून कोणाला काही प्रश्न आहे का? दुसरी टिप, विदाउट आता अॅनिमल टोटम सोडून मी दुसरी टिप सांगणार आहे. जिथे तुम्हाला असं वाटतंय की तुमचे मुलं खूप जास्ती मोबाईल वापरत आहे, अॅनिमल टोटमनी तर तुम्ही करणारच आहात क्लासमध्ये, पण आता सध्यासाठीची एक टिप आहे की आता सुट्ट्या लागल्या की मुलं खूप मोबाईल वापरणार आहेत. बरोबर आहे. तर त्याचं प्रमाण कमी करण्यासाठी तुम्ही काय करू शकता? एकतर जेव्हा पण तुम्ही मोबाईल चार्जिंग करत आहात त्याच्या ठिकाणी एक येलो नॅपकिन ठेवत चला, की मुलं वापरायचं कमी करतील. किंवा तुमचं मोबाईलचं बॅक कव्हर, मोबाईलच्या बॅक कव्हरला एकतर येलो कलरचं कव्हर वापरा, नाहीतर ट्रान्सपरंट असेल तर मागे येलो पेपरचा चार्ट पेपर तुम्ही वापरू शकता. त्याच्याने तुमच्या मुलांचं ते मोबाईल वापरण्याचं ॲडिक्शन थोडंसं कमी होईल. बरोबर आहे. तर ही झाली साधी आहे. तर अॅनिमल टोटम तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये चांगल्या प्रकारे तुम्ही तुमचं आयुष्य कसं जगू शकता किंवा तुमच्या आजूबाजूच्या लाईफमध्ये तुम्ही काहीतरी चेंजेस आणू शकता, त्यासाठी अॅनिमल स्पिरिट्स गाईड्स तुमच्या लाईफमध्ये मदत करत असतात. 40 अॅनिमल्स आहेत. विचार करू शकता 40 म्हणजे किती अॅनिमल्स आहेत. त्यांची एनर्जी आता आपण 1-2 ऐकलेत. वुल्फ तर एक ऐकलं आपण आणि त्याची टेस्टमनी पण आपण ऐकली की काय करतं वुल्फ. बरोबर आहे. अशा प्रकारे 40 अॅनिमल आहे. तुम्हाला बरं नाही वाटत आहे त्यासाठी हार्मनी पॅकेजमध्ये काही आहेत. कुठे मारपीट चालू आहे त्या ठिकाणी आहे. ॲडिक्शनसाठी आहे. स्टडीमध्ये कॉन्सन्ट्रेशन होत नाही त्याच्यासाठी आहे. कॅन्सर पेशंटसाठी आहे. लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन हवंय त्याच्यासाठी आहे. निगोशिएशनला बसलाय, ऑफिसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे बिझनेससाठी, त्यासाठी आहे. कोणी खरं बोलत नाहीये, समोरचा खूप खोटं बोलतोय, त्याच्यासाठी अॅनिमल टोटम आहे. त्याच्या ऑरामध्ये टाकायचं तो नक्कीच खरं बोलायला लागेल. तर अशा प्रकारे 40 अॅनिमल्सची एनर्जी आहे. त्याचे काही स्विच वर्ड्स आहेत, स्विच फ्रेजेस आहेत, त्याचे काही सिम्बॉल्स आहेत, काही नंबर्स आहेत. त्याचे वापरायचे 5-6 वेनी तुम्ही वापरू शकता तुमच्या लाईफमध्ये. तर अशा प्रकारे हे अॅनिमल टोटम हा आपला कोर्स आहे. याचे डिटेल्स तुम्हाला सगळ्यांना मिळतील. अजून कोणाला काही प्रश्न आहे का? मागचे व्हिडिओज तुम्ही चेक करा. YouTube वरती जाऊन नक्कीच त्याला पण लाईक करा. त्यामध्ये सांगितलेले अॅनिमल टोटम ऐका. त्याच्यामध्ये सुद्धा याच्यापेक्षा जास्ती भर तुम्हाला मिळेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे अॅनिमल टोटमचा आपला कोर्स आहे आणि मी म्हणेल की सगळ्यांनी जॉइन करा. तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला काहीतरी चेंज आणायचं असेल तर नक्कीच तुम्हाला तिथे मदत मिळणार आहे. तुमच्या मुलांचे लाईफ सुधारण्यासाठी मदत मिळणार आहे. मुलं आजकाल ऐकत नाही. बरोबर आहे. त्यांना काही करायला सांगितलं तरी ते ऐकत नाही. तर त्यांना तुम्ही काहीतरी करून त्यांच्या औरामध्ये ते टाकू शकताय. विचार करा, की ते त्यांच्या औरामध्ये टाकल्यानंतर ते त्याला मदत करणार आहे. त्यांच्या बिहाफमध्ये ते करत नाहीये पण त्यांना त्या अॅनिमल्सची एनर्जी तुम्ही पोहोचवू शकताय. कधी-कधी असतो कोणाचा नवरा खूप अग्रेसिव्ह असतो, ऐकत नाही. त्यांच्या औरामध्ये टाकू शकता. फक्त चुकीच्या ठिकाणी अॅनिमल टोटम वापरायचं नाही. कोणाचं वाईट करण्यासाठी अॅनिमल टोटम वापरायचं नाही. तर ते वर्क करत नाही. चांगल्या गोष्टीसाठी नक्कीच वापरा. ते नक्कीच तुम्हाला 101% गॅरंटी देते, तुम्हाला मदत करतं. तुमच्या लाईफमध्ये चेंज आणण्यामध्ये, तुमच्या आजूबाजूच्यांच्या लाईफमध्ये चेंज आणण्यासाठी तुम्हाला अॅनिमल टोटम, अॅनिमल स्पिरिट गाईड्स किंवा देवदूत, अॅनिमल देवदूत आपण त्यांना म्हणू शकतो. कारण ते मेसेंजर आहेत. तुमची इच्छा युनिव्हर्समध्ये किंवा तुमच्या देवी-देवतांकडे फास्ट पोहोचवण्याचं काम हे अॅनिमल टोटम करत असतात. देवदूत करत असतात असं आपण म्हणू. तर अशा प्रकारे हे अॅनिमल टोटम हा कोर्स आहे. अजून कोणाला काही प्रश्न आहे? आशा करते सगळ्यांनी रेकीचा कोर्स जॉइन केला असेल. तुमच्या लाईफमध्ये तुम्ही चेंजेस नक्कीच आणणार आहात. कोणाला काही प्रश्न आहे? एकच मिनिट अविनाश सर. बोला अविनाश सर. हा नमस्ते मॅडम. मी हा, क्लास बोला, नमस्ते. उशिरा अटेंड केलंय सेशन आता. ओके. पण रेकीचा क्लास मी जॉईन करतोय त्याच्यामध्ये असेल काय अॅनिमल टोटम? नाही. हा टोटली पूर्ण छोटा कोर्स आहे. रेकीचा तुमचा मोठा कोर्स आहे.
हा छोटा नॉमिनल हा. फीज मध्ये आपण इथे शिकवत असतो. सो 3-4 दिवसाचा कोर्स असतो. ठीक आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला नॉलेज भरभरून मिळतं आणि तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ॲनिमल्स वापरून नक्कीच तुमची लाईफ चेंज करू शकता. मागच्या वेळेस केलेल्यांच्या बऱ्याच टेस्टिमोनी आहेत खरं, की कामावर सुद्धा त्यांना मदत होत असते. कामावर काहीतरी प्रॉब्लेम्स आलेत, बिझनेसमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत, तिथे तुम्ही नक्कीच वापरू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे 1-2 उद्यामध्ये तुम्हाला कोर्स डिटेल्स, कोर्सची फी सगळं कळेल. ठीक आहे. तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. त्यानंतर तुम्हाला एका WhatsApp ग्रुपमध्ये ऍड करतो आणि त्यानंतर Zoomनी तुम्हाला तुमचे कोर्सेस दिले जातो. PDF मिळतं, सर्टिफिकेट मिळतं आणि तुम्हाला 1 वर्षभराचं रेकॉर्डिंग मिळत असतं. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्हाला कधीही गरज पडली तर तुम्ही नक्कीच ग्रुपमध्ये किंवा पर्सनली मेसेज टाकून तुमची क्वेरी विचारू शकता आणि तुम्हाला तिथे नक्कीच सपोर्ट पण दिलेला असतो. ठीक आहे. असं कोणीच नाहीये, की मागे कोर्स केला आणि मला खूप दिवसांनी विचारलं आणि मी त्यांना मदत केली, असं होत नाही. सो तुम्हाला नक्कीच तुम्ही कोर्स बघा, कोर्स घ्या. तर खूप छान कोर्स आहे. खूप कमी प्राइसमध्ये आपण घेत असतो आणि तुमची लाईफ बदलायला नक्कीच मदत करतं. येस, एकेकाचा प्रश्न मी घेती आहे. येस, शुभांगी मॅडम बोलू शकता, अनम्यूट करू शकता. हा, नमस्ते मॅडम. नमस्ते. आवाज येतोय माझा? येस, येस येतोय. मॅडम, MLM बिझनेस असेल किंवा मग स्ट्रीट बिझनेस, जसं की सेलिंगचा बिझनेस आहे, तर मग त्याच्यामध्ये ग्रोथ येण्यासाठी कुठल्या अॅनिमलला कॉल करायचा? हे बघा 2-3 ॲनिमलचं कॉम्बिनेशन असेल. तुम्हाला कस्टमर अट्रॅक्ट करायला एखादा ॲनिमल वापरायला लागेल. बरोबर आहे. त्यांच्या ओरामध्ये एखादा ॲनिमल टाकायला लागेल, की ते त्यांची नीड खरंच सांगतील तुम्हाला. बरोबर आहे. आणि तुम्हाला पैशांसाठीचा ॲनिमल आहे, असे 3-4 कॉम्बिनेशननी तुम्हाला ॲनिमल टोटम तिथे शिकवल्या जातील आणि ते तुम्ही त्यांना टाकू शकता. ठीक आहे. येस, थँक यू. बंचनी येस कोमल मॅडम विचारू शकता. एखादा बंच, एक ॲनिमल एखाद्या ठिकाणी काम नसेल करत तर तुम्ही 5, 6, 8, 9, 10 किती पण ॲनिमल्स तुम्ही तिथे वापरू शकता. येस कोमल मॅडम बोला. मॅडम, तुमचा जे ऑइलचा तो कोर्स होता ना तो मी केलेला, पण मी ओके. बिझी होते त्यामुळे माझं लक्ष नव्हतं तुम्ही जे काही सांगत होतात वगैरे. कारण की माझ्याकडे एक केस आली होती, पोलीस केस होते आणि त्याच्यामध्ये मला ते तुमच्याकडे म्हणजे मी अटेंडच केलेलं नाही. फक्त 1-2 वेळेला फक्त थोडं ऐकत होते, रेंजमध्ये नव्हते. मग मी नंतर तुम्हाला फोन केलेला. तुम्ही सांगितलेलं की तो कोर्स तुम्ही ॲपवरून घेऊ शकता, म्हणजे रेकॉर्डिंग वगैरे. पण मला ते काही काढताच नाही आलं मॅडम. जर तुमच्याकडून मला रेकॉर्डिंग मिळेल का त्याचं? नाही, ऑलरेडी ॲपमध्ये जायचं, कंटेंटमध्ये जायचं. तिथे तुम्हाला सगळे रेकॉर्डिंग अवेलेबल आहेत मॅडम. चेक करा परत एकदा. तुम्ही नीट चेक केलं नाही. ॲपमध्ये जायचं. तुम्ही कोर्स बाय केलेला तिथे स्टार्ट लर्निंग येतं. त्यामध्ये तुम्ही जे कोर्सेस घेतलेले आहेत ते सगळे तुम्हाला तिथे दिसतात. त्यानंतर तुम्ही ऑइलच्या कोर्सवरती जा. त्याच्या कंटेंटमध्ये जा आणि त्या कंटेंटमध्ये तुम्हाला PDF आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग सगळं अवेलेबल आहे. एकदा जाऊन चेक करा. ठीक आहे. मी चेक येस. करते मॅडम. जर नाही मला काही वाटलं तर मी तुम्हाला कॉल करेन मग. येस, येस. पहिले बघा, व्हिडिओ बघा आणि नंतर मला सांगा. मी नक्कीच तुम्हाला तिथे मदत करेन. हो हो, थँक्यू. येस. अजून कोणाचा काही प्रश्न आहे? तर अशा प्रकारे ॲनिमल टोटम मदत करतात. तर आजपासून सगळ्यांनी वुल्फ मॅजिक बघा तुमच्या छोट्या-मोठ्या कामांना. बघा, माधुरी बरोबर मॅडमनी न वापरता त्यांना रिझल्ट आले, तुम्हाला सुद्धा रिझल्ट मिळतील. ठीक आहे. तर अशा प्रकारे ॲनिमल टोटमचा हा आपला कोर्स आहे. त्याची डिटेल्स तुम्हाला मिळतील, लगेचच मिळतील आणि मी म्हणेल की सगळ्यांनी जेवढ्यांना जास्तीत जास्त जमेल त्यांनी आपली लाईफ आणि दुसऱ्यांची लाईफ बदलण्यासाठी नक्कीच हा कोर्स तुम्ही जॉइन करू शकता. कोणाला काही प्रश्न आहे? रेकीच्या ॲडमिशन्स चालू आहेत. कोणी नसेल घेतली अजून तर लास्ट मोमेंट आहे. तुम्ही ॲडमिशन्स घेऊ शकता. कारण एवढ्या कमी फीजमध्ये तुम्हाला कोणीही रेकी शिकवत नाही ग्रँड मास्टर पर्यंत. कोर्सची फी रेकी ग्रँड मास्टर लाखच्या वर आहे. तुम्हाला इथे कमी प्राइसमध्ये रेकी शिकवलं जातं. रेकी ग्रँड मास्टर तुम्ही बनता. ठीक आहे. तर तुम्ही तुमची लाईफ बदलायचा नक्कीच विचार करा. रेकीला ॲडमिशन घ्या आणि त्यानंतर तुम्ही ॲनिमल टोटमला सुद्धा ॲडमिशन घ्या. बाकीच्या लोकांनी खूप सारे कोर्सेस आहेत. आपल्या इथे 40 पेक्षा जास्ती कोर्सेस आपण आपल्या या प्लॅटफॉर्मवर शिकवत असतो आणि सगळे कोर्सेस तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये वापरण्यालायक आहेत. असा कुठलाच कोर्स नाहीये की तुम्ही तो शिकलात आणि तुम्ही तुमच्या लाईफमध्ये वापरला नाही किंवा तुम्ही यूज करू शकत नाही. लॉ ऑफ अट्रॅक्शन पासून, व्हिजन बोर्ड पासून स्टडी आहे, पर्स आहे, लक्ष्मी पोटलीच आहे. तर खूप सारे कोर्सेस आपल्याकडे आहेत आणि नक्कीच आपण एक कोर्सेस परत घेऊन येणार आहोत. ऑलरेडी 1-2 बॅचेस सगळ्या कोर्सेसच्या झालेल्या आहेत. तर तुम्हाला आपण परत ॲडमिशन्स ओपन करणार आहोत. तुम्हाला लाईव्ह शिकायला मिळेल.
ठीक आहे झूम वरती. त्याबरोबर तुमचे तिथे सगळ्यांचे क्वेरीज तिथे क्लिअर केल्या जातात. तुम्हाला रेकॉर्डिंग मिळतं, PDF मिळतं, सर्टिफिकेट सुद्धा मिळतं. तर अशा प्रकारे आजचा हा विषय होता ॲनिमल टोटम. तुमच्या लाईफ मधले प्रॉब्लेम सहजरित्या तुम्ही कशा प्रकारे ॲनिमल वापरून सॉल्व्ह करू शकता. नक्कीच तुम्ही हा कोर्स केल्यावर तुम्ही शिकणार आहात की तुम्हाला तुमच्या लाईफ मधल्या छोट्या मोठ्या ज्या अडचणी आहेत त्या तुम्ही ॲनिमल स्पिरिट्स गाईड्स वापरून कशा प्रकारे करू शकता. ओके, कोणाला काही प्रश्न आहे असेल तर प्लीज हँड रेज करा. व्हर्च्युअल नसेल करतायत तर मला कॅमेरा ऑन करून तुम्ही करू शकता. तर सगळ्यांना कन्सेप्ट कळली काय आहे ॲनिमल टोटम हे तरी सांगा. येस नो चॅट बॉक्स मध्ये सांगितलं तरी चालेल की काय आहे ॲनिमल टोटम हे तुम्हाला सगळ्यांना समजलंय. आणि तुम्हाला वाटतं की कोर्स खूप छान असणार आहे, एक्साइटिंग असणार आहे. तर खूप कमी प्राइस मध्ये आपण आपल्या इथे हा कोर्स लॉन्च करत असतो. बरोबर आहे. मागचे 2-3 बॅचेस ऑलरेडी झाले. थँक्यू प्रीती मॅडम. तर खूप छान त्याचा रिझल्ट आहे. तर तुम्ही नक्कीच जॉईन करा अशी आशा करते. तर आपण तुम्ही सगळ्यांनी तुमचा अमूल्य वेळ दिला त्यासाठी मी तुमचं सगळ्यांचं मनःपूर्वक आभार मानते. आणि आता आपण आपली मीटिंग इथे संपवू. तरी पण कोणाला काही प्रश्न असेल तर एक लास्ट चान्स आहे. कोणाला काही आहे का प्रश्न? ठीक आहे चालेल. तुम्ही सगळ्यांनी जॉईन केलं त्यासाठी तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू.